नमस्कार मित्रांनो, आज नरक चतुर्दशी। आज भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता। आजच्याच दिवशी संभाजी ब्रिगेडच्या काही लोकांना शरद पवारांमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण दिसले। म्हणजे एरवी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून 16,000 महिलांना, तरुणींना मुक्त केलं। त्याची विकृत खिल्ली उडवणारे ब्रिगेडी की मुस्लिम 4 महिलांशी लग्न करतात आणि असं त्याचा थेट भगवान श्रीकृष्णांवर टीका करायला हे ब्रिगेडी लोक आता साक्षात शरद पवारांमध्ये श्रीकृष्णाला बघायला लागलेत आणि देवेंद्र फडणवीसांना नरकासूर म्हणून संबोधित करायला लागलेले। सांगायचा मुद्दा हा की भगवान श्रीकृष्णांची जेव्हा आठवण येते तेव्हा अर्थातच जरासंध आणि श्रीकृष्ण यांच्यातल्या लढाईची आठवण येते। जरासंधांनी आपल्या मुली कंसाशी त्यांचं लग्न लावून दिलं होतं आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी कंसाला मारलं त्यानंतर जरासंधांनी 17 वेळा भगवान श्रीकृष्णांवर त्यांच्या राज्यावर हल्ले केले। असं म्हणतात की म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी द्वारका वसवली। तरी देखील जरासंधांनी हल्ले केले, पण शेवटी म्हणजे श्रीकृष्णांनी जरासंधाचा प्रत्येक लढाईत पराभव केला, पण जरासंधाला मारू मात्र ते शकले नाहीत। जरासंधाला भीमानी मारलं आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की जी गोष्ट श्रीकृष्णांना जमली नाही ती भीमाला जमली, कारण ते त्यांचं मिशन होतं। नियतीने ते काम भीमाकडे दिलं होतं। इथे खरं शरद पवार आणि भगवान श्रीकृष्णांची तुलना ज्यांना करावीशी वाटते त्यांच्या बुद्धीची कीव करणं एवढंच आपण करू शकतो। पण त्याच न्यायाने ज्यांना शरद पवारांमध्ये भगवान श्रीकृष्ण दिसतात त्यांना मनोज जरांगेमध्ये भीम दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही। आणि कारणही तसंच आहे। आज 3-4 तासापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीची रणनीती सांगितली की दलित, मुस्लिम आणि मराठा एकत्र येऊन निवडणुका लढणार, कारण आपल्याला शेवटी फक्त मराठा समाजाचं एकत्रीकरण करून चालणार नाही, आपल्याला समाजाला एकत्र घ्यायचं। आणि समाज म्हणजे हिंदू समाज नाही तर दलित आणि मुस्लिम समाजाला एकत्र घ्यायचं, कारण दलितांना म्हणजे त्याच्यातही नवबौद्धांना आणि मुसलमानांना आरक्षणाच्या मुद्द्यावर जर मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळत असेल सरसकट तर त्यांना काही हरकत नाही, कारण त्यांना त्याच्यातनं त्यांचं काही जात नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे आणि त्यामुळे त्यांच्यासोबत आपल्याला लढायचे आहे। म्हणून मराठ्यांनी मुसलमानांना मतदान करावं, नवबौद्धांना जिकडे, केवळ जातीच्या आधारावर। कशासाठी? तर सामाजिक न्यायासाठी। म्हणजे त्याच्यातनं हीच गोष्ट समोर आली की जी गोष्ट शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर गेली 25 वर्ष हुलकावणी देत राहिली की दलित, मराठा, मुस्लिम एकत्रीकरण करण्याची, ती मनोज जरांगे पाटलांना जमणार का? याच्यासाठी प्रयत्न तर खूप तगडे केलेले होते। आज त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात आनंदराज आंबेडकर जे प्रकाश आंबेडकरांचे बंधू आहेत आणि सज्जाद नोमानी उपस्थित होते। या सज्जाद नोमानींना मनोज जरांगे पाटील मुस्लिम धर्मगुरू म्हणून त्यांचं कौतुक करत होते। हे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य आहेत। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचा मुस्लिम समाजातल्या प्रत्येक सुधारणेला विरोध आहे। त्यांचा ट्रिपल तलाक रद्द करण्याला विरोध होता, त्यांचा बहुपत्नीत्व रद्द करण्याला विरोध आहे, त्यांचा समान नागरी कायद्याला विरोध आहे, त्यांना वक्फमध्ये सुधारणा करण्यात, त्या कायद्यात सुधारणा करण्यात त्यांचा विरोध आहे आणि त्यांची मदत मनोज जरांगे पाटील घेत आहेत। आणि त्यांना वाटतंय की गरजवंत मराठ्यांना हेच सज्जाद नोमानी आणि त्यांचे पाठीराखे न्याय देऊ शकतात। आनंदराज आंबेडकरांना निवडणुकांमध्ये MIMनी पाठिंबा दिला होता। विषय MIMचा नाही आहे, पण आज जे सज्जाद नोमानी होते त्यांच्याबद्दल एखादी गोष्ट वाचून धक्का बसतो। याच सज्जाद नोमानींनी 2021 साली अफगाणिस्तानमध्ये तालिबाननी जेव्हा सत्ता हातात घेतली होती तेव्हा त्या तालिबानचं कौतुक केलं होतं।
ज्या तालिबाननी पाकिस्तानला मदत केली होती भारताचं विमान हायजॅक करून तिथे ओलीस ठेवण्यामध्ये, ज्या तालिबाननी अफगाणिस्तानमधल्या हिंदूंना, शिखांना आणि बाकीचे जे कोणी बिगर मुस्लिम आहेत त्यांना मृत्युमुखी पाडलं होतं, यमसदनास धाडलं होतं, ज्या तालिबाननी महिलांना बुरख्यामध्ये ठेवलं होतं, जर चेहरा दाखवला तर नाक कापायचं, कान कापायचे, अशा प्रकारच्या शिक्षा ज्यांच्या होत्या, आताही ते तशाच प्रकारची राजवट करतायत. त्याला सज्जाद नोमानींनी पाठिंबा दिला होता. त्याचं वक्तव्य एक इंडिया टुडे चॅनलवर मिळालं. अफगानिस्तान के कायदीन को आपका दूर बैठा हुआ ये हिंदी मुसलमान आपको सलाम करता है, आपकी अजमत को सलाम करता है, आपकी जुर्रत और हौसले को सलाम करता है, आपके जज्बा ईमानी को सलाम करता है. बघा, म्हणजे ज्या प्रकारे तालिबाननी अमेरिकेविरुद्ध लढा दिला आणि जी हिंमत दाखवली, जी ताकद दाखवली आणि ज्याच्यावर त्यांनी सत्ता पुन्हा प्राप्त करून घेतली आणि सत्ता प्राप्त केल्यानंतर पुन्हा एकदा शरिया लागू केला, त्या हिमतीला माझा सलाम आहे हिंदी मुसलमानाचा, अफगाणिस्तानच्या मुसलमानांना. आणि ही आजकालची गोष्ट नाही आहे. महात्मा गांधींच्या सोबत जेव्हा हे जे लोक मोहम्मद अली हे सगळे होते, अली ब्रदर्स, मोहम्मद अली आणि शौकत अली, त्यांनी देखील तेव्हा पत्रव्यवहार करून अफगाणिस्तानच्या अमीराला, अमीर म्हणजे तिथला जो राजा जो असतो त्याला, भारतावर चाल करून ये आणि भारताला इस्लामिक कॅलिफेट बनव असं पत्रव्यवहार केला होता. आणि गांधीजींनाही तो माहिती होता असावा बहुतेक. खिलाफत चळवळीतनं ज्या ज्या काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्या खरोखर अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. आणि त्याच गोष्टींचं 100 वर्षांनी हे अशा प्रकारे सज्जाद नोमानी त्याच तालिबानला समर्थन करतायत की तुम्ही जी हिंमत दाखवली त्याचं कौतुक केलं पाहिजे, तुम्ही जी सत्ता ताब्यात घेतली. आणि या सज्जाद नोमानींना मनोज जरांगे पाटील पाठिंबा देतात. हे मनोज जरांगेंना माहिती आहे सज्जाद नोमानी कोण आहेत आणि त्यांची विचारधारा काय आहे. का केवळ हिंदू समाजात फूट पाडायची आणि त्याच्यासाठी कोणालाही आपल्यासोबत, जो कोणी आपल्यासोबत येतोय त्याला सोबत घ्यायचं. मुद्दा असा आहे की सज्जाद नोमानी आणि आनंदराज आंबेडकरांना सोबत घेऊन जरी सत्ता मिळाली, आता हे तर फॉर्म भरायची तारीख तर निघून गेली, नेमके किती उमेदवार यांचे उभे आहेत कोणाला माहिती नाही. अर्ज मागे घेण्याची तारीख 4 तारखेला आहे. आता आज काहीतरी झालं की 3 तारखेला ठरणार आहे. म्हणजे बहुधा असं दिसतंय की मनोज जरांगे ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांना पाठिंबा देतील, भाजपाचे उमेदवार पाडावे म्हणून आवाहन करतील, कारण फडणवीसांना धडा शिकवायचा आहे. आणि त्यासाठी त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या उमेदवारांनाही पाठिंबा द्यायला, MIMच्या उमेदवारांनाही पाठिंबा द्यायला त्यांना काही हरकत नसावी. अर्थात काय होईल ते त्या तारखेला बोललेलं जास्त चांगलं आहे. अंदाज बांधण्याचं काम मी काही करणार नाही. पण यातनं जी गोष्ट समोर येते त्याचा विचार मराठा समाजातल्या लोकांनी करायचा आहे की अशा प्रकारे जरी सत्ता आली, बहुमत आलं, तरी आरक्षण मिळणार आहे का? जरी मुस्लिम समाजाने मराठ्यांना पाठिंबा दिलं की ठीक आहे, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, OBCमधून आरक्षण गेलं, कारण आम्हाला काही जातच नाही आहे. हिंदू समाजात जेवढी फूट पडेल तेवढी आम्हाला हवीच आहे. पण तरी देखील घटनेच्या चौकटीत राहून अशा प्रकारे आरक्षण मिळेल का? आणि जर ते मिळणार नसेल तर अशा प्रकारे हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या विचारांनी मतदान करून, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मतदान करून जर आपण MIMच्या लोकांना निवडून आणलं, या सज्जाद नोमानीसारख्या प्रवृत्तीच्या लोकांना निवडून आणलं, तर आपण नेमका कोणता महाराष्ट्र भविष्यात बघणार आहोत याचा विचार सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. आता या एकत्रीकरणाचे परिणाम काय होतील कल्पना नाही. हे एकत्रीकरण कागदावरच राहील, कारण प्रत्यक्षात तसं मागे वंचित आणि MIMच्या आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार पाडले होते, कारण ध्रुवीकरण झालं होतं. पण म्हणून म्हणलं ना की जी गोष्ट शरद पवारांना जमली नाही ती मनोज जरांगेंना जमणार आहे का? दलित मराठा ऐक्याचंही असंच आहे. कारण आज अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे दुर्दैवाने की ग्रामीण भागात मुख्यतः दलित समाज, नवबौद्ध समाज आणि मराठा समाज एकमेकांच्या समोर उभा ठाकलेला आहे. कोपर्डीचे जे प्रकरण झालं त्याच्यातनं ही दरी आणखीन वाढली होती.
आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र यायचं, जरी किती जरी पाठिंबा द्यायचं एक धोरण म्हणून स्वीकारलं तरी गावागावातली परिस्थिती बदलणार आहे का? पण एक मात्र नक्की की शरद पवारांनी ज्या विचारधारेला डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस काढला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काढल्यानंतर आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी, म्हणजे काँग्रेसपासून आपण वेगळे कसे होत, कारण काँग्रेस परदेशी वंशाच्या व्यक्तींच्या ताब्यात आणि आपण राष्ट्रीय वंशाचे. पण प्रत्यक्षात मात्र शरद पवारांचं राजकारण हे कायम DMK तमिळनाडूतल्या हिंदू विरोधी राजकारणाचा भाग राहिलं होतं आणि त्याच्यात समाजामध्ये जाती आधारावर फूट पाडणं, त्याच्यासाठी एक काल्पनिक इतिहास स्वतःकडनं नाही पण स्वतःच्या समर्थनाने पुढे येणाऱ्या लोकांकडनं, गटांकडनं पुढे करणं, त्याला यश आलं नाही आणि राष्ट्रवादीला कधी एक अपवाद वगळता काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या देखील नाही. आणि त्यामुळे 25 वर्ष प्रयत्न करूनही हे स्वप्न अपूर्ण राहिलं. आता हेच स्वप्न बहुतेक मनोज जरांगे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांना शरद पवारांनी इतकं तरी यश देईल का हा प्रयत्न देखील तेव्हा जसा मृगजळ होता तसाच आताही मृगजळ राहील, हे 20 तारखेला महाराष्ट्राची जनता ठरवणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.